नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल साळवे. मी एक कृषी तज्ञ आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पिकातील प्रमुख शत्रू किडी, ज्या की पिकाचं सर्वात जास्त नुकसान करत असतात, त्या म्हणजेच रस शोषक किडी. तर या रस शोषक किडी आणि त्याचं योग्य नियंत्रण याविषयी आज आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया की रस शोषक किडीमध्ये कोणकोणत्या किडीचा समावेश होतो. तर रस शोषक किडीमध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, त्यानंतर फुलकिडे, त्यानंतर मिलीबग्स, त्यानंतर माइट्स, या सर्व किडींचा आपण रस शोषक किडी म्हणून आपण यांना हे करतो, गणल्या जातो. तर मित्रांनो, या किडी आपल्याला झाडावर कुठे आढळतात? तर मित्रांनो, कधी पण आपण पिकाच्या जे पानं असतात, पानाच्या पाठीमागे या अत्यंत लहान स्वरूपात पांढऱ्या, हिरव्या किंवा काळ्या या कलरच्या या रस शोषक किडी असतात. तर या रस शोषक किडींचा आपल्या पिकावर काय प्रादुर्भाव दिसून येतो, हे नुकसान कसं करतात, याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. की या रस शोषक किडी काय करतात, की या रस शोषक किडीमुळे आपले पानं वाळतात, त्यानंतर पानं पिवळी पडतात. त्यानंतर आपण यामुळे जर पाहायचा झाला तर या ज्या रस शोषक किडी असतात, या काय करतात की आपल्या झाडाची पानं, कवळ्या फांद्या, देठ यामधून काय करत असतात, ह्या रस शोषक किडी रस शोषून घेत असतात. आणि त्याचा झाडावर आपल्याला दुष्परिणाम काय दिसून येतो, की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पानं पिवळी पडतात, पानं वाळतात, त्यानंतर पानावर लहान लहान ठिपके पडतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या किडी काय करतात, की मधमाशीसारखं मधासारखं जे चिकट द्रव्य असतं ते पानावर सोडतात त्यांच्या शरीरामधून, आणि या चिकट द्रव्यामुळे तिथे काळ्या बुरशीची वाढ होत असते. तर एकंदरीत या अशा प्रमाणात आपल्या पिकाला नुकसान पोहोचवत असतात. तर मित्रांनो, याचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर याचं नियंत्रण आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन ही पद्धती वापरून याचं नियंत्रण आपल्याला करायला पाहिजे. तर एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे आपण जैविक, रासायनिक आणि ज्या नैसर्गिक म्हणजे जे पारंपरिक जे आपले हे आहेत कंट्रोल नियंत्रण करण्याचे माध्यम, त्यानुसार आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. तर जैविक नियंत्रणामध्ये आपण काय करू शकतो, की निमार्क 5% मधलं किंवा निंबोळी तेल जर आपण स्प्रे केला तर यांचं कंट्रोल होऊ शकतं. त्याचप्रमाणे जैविक मध्ये आपण मेटारायझम, व्हर्टिसिलियम लेकानी आणि जे काही मित्र कीटक असतात त्यामध्ये लेडी बर्ड बिटल जर आपण आपल्या शेतामध्ये जर सोडले तर यांचं प्रभावी नियंत्रण होऊ शकतं. तसंच जर आपल्याला रासायनिक पद्धतीने जर करायचं असेल तर रासायनिक पद्धतीमध्ये आपण इमिडाक्लोप्रिड, थायमिथॉक्झम, फिप्रोनिल आणि मार्केटमध्ये सध्या नवीन नवीन मॉलिक्यूल आलेत, या सर्वांचा आपण जर आलटून पालटून जर पिकावरती फवारणी केली तर या किडीचं नक्कीच त्यांच्या योग्य स्टेजमध्ये नियंत्रण आपल्याला मिळू शकतं. त्याचप्रमाणे जर आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे नैसर्गिक पारंपरिक जे नियंत्रण करतो, त्या पारंपरिक नियंत्रणामध्ये आपल्याला पिकाचं जे आपलं चक्र आहे, तर पीक आपण प्रत्येक वर्षी पीक बदललं पाहिजे आपल्या शेतामध्ये. त्यानंतर आपल्या बागेची स्वच्छता ठेवली पाहिजे. त्यानंतर योग्य खत आणि पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. तर या झाल्या नैसर्गिक पद्धती. या पद्धतीने जर आपण याचं योग्य वेळेत जर नियोजन केलं तर नक्कीच आपलं पीक एक हेल्दी पीक म्हणजेच आपलं पीक रोगमुक्त आणि आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होऊन आपला नफा वाढण्यासाठी मदत होईल. मित्रांनो, आपल्याला अधिक अशीच माहिती जाणून घेण्यासाठी स्टार बायोटेक शेतकऱ्यांसाठी मोफत शेती सल्ला घेऊन येत आहे. तर आपल्यालाही आपल्या पिकामध्ये अशाच काही अडचणी असतील तर नक्कीच आज आमच्याशी संपर्क साधा. आमचा संपर्क क्रमांक आहे 89 56 86 89 16. धन्यवाद.